नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपलं वोटर आय डी नवीन अप्लाय केलं असेल ऑनलाईन तुम्ही, तर त्याची प्रोसेस कुठपर्यंत आली ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो ट्रॅक ॲप्लिकेशन कसं करायचं ती प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा मित्रांनो, आता सुरुवातीमध्ये कुठे यायचं तुम्हाला वोटर आय डी esc.government.in या वेबसाईटवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे कॅटेगरी दिसेल. आता आपल्याला काय करायचं, आपण नवीन ॲप्लिकेशन अप्लाय केलं होतं वोटर आय डीसाठी, तर ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस. आता ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस इथे हे दिसते तुम्हाला, इथे टॅप करायचं आहे. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, तुमचे जे युजर आय डी आणि पासपोर्ट क्रिएट केलं असेल तुम्ही ते तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे. मोबाईल नंबर असेल युजर आय डी तुमचं आणि पासपोर्ट तुम्ही स्वतः क्रिएट केलं असेल ते आपण सर्व फिलअप केल्यानंतर काय करायचं मित्रांनो, आपल्याला बघा कॅप्चा फिलअप करायचं आहे. कॅप्चा फिलअप केल्यानंतर बघा हे कॅप्चा फिलअप केल्यानंतर रिक्वेस्ट OTP वरती टॅप करायचं मित्रांनो. रिक्वेस्ट OTP तुमच्या मोबाईल वरती येणार आहे. बघा रिक्वेस्ट OTP तुमच्या मोबाईल मध्ये आली असे येणार आहे. आता हे बघा OTP फिलअप केलं मी. OTP फिलअप केल्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इन करायचं आहे मित्रांनो. आता व्हेरीफाय अँड लॉग इन केल्यानंतर माझं हे सर्व माझी युजर आय डी होती ती मी लॉग इन केली मित्रांनो. आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस इथे टॅप करायचं मित्रांनो. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला असं लोडिंग येणार आहे. हे बघा मित्रांनो, आता फॉर्म, ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस, नॅशनल ग्रीव्हन्स रेसिडेंटल सिस्टीम, सेल्फ अँड फॅमिली, चेंज पासपोर्ट, डाउनलोड ई पिक नंबर, हे तुम्ही इथे टॅप केल्यानंतर सर्व तुम्हाला हे दिसेल मित्रांनो. सेल्फ अँड फॅमिली बघा मित्रांनो, तुमचं असेल वोटर आय डी किंवा तुमचं फॅमिली मेंबरचं असेल तर तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. बघा मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, रेफरन्स नंबर तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल तेव्हा तुमच्या मोबाईलवरती रेफरन्स आय डी नंबर आला असेल, तो रेफरन्स आय डी नंबर इथे फिलअप करायचं आहे. नंतर आपला कोणते आपला स्टेट कोणता आहे ते सिलेक्ट करायचं आणि सबमिट करून द्यायचं मित्रांनो. सबमिट केल्यानंतर सर्व तुम्हाला डिटेल दिसेल, प्रोसेस कुठपर्यंत आली आपली ॲप्लिकेशनची. तिथे सर्व ग्रीन झाले असेल तर ते सर्व सक्सेस झालं असेल आणि तुमचं वोटर आय डी नंबर जनरेट झाला असेल मित्रांनो. बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.